बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातल्या वडव गावात मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत 6 ते 7 शेतकऱ्यांची घरे जळून खाक झाली आहेत। शेतीमालासह संसारोपयोगी साहित्य जळाल्याने लाखोंचे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील वडव गावावर मध्यरात्री आगीचे संकट कोसळले। अचानक लागलेल्या आगीने काही क्षणातच उग्र रूप धारण केले आणि पाहता पाहता गावातील 6 ते 7 शेतकऱ्यांची घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली। या आगीत घरामध्ये साठवून ठेवलेले सोयाबीन, तूर, धान्य तसेच संसारोपयोगी साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले। आयुष्यभराच्या कष्टाने उभा केलेला संसार काही मिनिटात राख झाल्याने शेतकरी कुटुंबावर मोठे संकट ओढवले आहे। संजय दिलीप सोसे, राजू दिलीप सोसे, अंबादास अश्रू सोसे, सुभाष अश्रू सोसे, संतोष कडूजी सोसे, कुकाजी कडूजी सोसे, पंकज मधु सोसे, बद्रीनाथ रामभाऊ सोसे आणि रमेश अश्रू सोसे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। आणखी काही घरांचे नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। घटनेची माहिती मिळताच महसूल विभाग आणि तहसील प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून सकाळी पंचनाम्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे। दरम्यान सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी अनेक कुटुंबे उघड्यावर आली आहेत। भरपूर नुकसान झालं। आता सांगू शकत नाही, त्या शब्दात म्हणू शकत नाही की नुकसान किती झालं असेल ते। आणि सर्वात नुकसान जे झाले ते माझं झालं आणि मी स्वतः जर घरातून बाहेर पडत नव्हतो तर माझं ते अंतर घरात झालं असतं। आणि धान्य गहू हे तर जळालेच, पण मी तुम्हाला सांगू शकत नव्हतो, सांगायलाच नसतो राहिलो मी तुम्हाला। मी जर घरातून एकटं बाहेर पडत नव्हतो